आयुष्य माणसाला मिळालंय ना, तेवढं माणसाने आयुष्य एवढं चांगलं जगायचं ना महाराज. एक सांगू का, समाधानी जगायचं. शांती ब्रह्मनाथ महाराज बसले होते, थोडं बारकाय नाही का, वेळ कमी आपल्याकडे, निवांत बसले आपले देवाचं भजन करत होते. तेवढ्यात एक माणूस आला, दर्शन घेतलं नाथ महाराजांचं आणि विचारलं, नाथ महाराज एक प्रश्न होता. म्हणे विचार ना. काय नाही म्हणे, माझा असा प्रश्न होता, एवढं टेन्शन आहे तुमच्या जीवनात, गावातली लोक तुम्हाला मानित नाहीत, गावातली सगळी ब्राह्मण मंडळी तुमच्या विरोधात आहेत, एवढा तुम्हाला त्रास आहे, पण तरी तुमच्या चेहऱ्यावर तर तेज आणि समाधान कमी होत नाही, याचं कारण काय तेवढं मला सांग, मला लई टेन्शन आहे म्हणले. नाथ महाराज म्हटले, तुझ्या समाधानाचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर ते नंतर पाहू, अगोदर तुझा हात दाखव. आता हात दाखवून भविष्य पाहणारातले संत नव्हते, कारण 750 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी अंधश्रद्धेवर आळा घालण्यासाठी सगळ्यात अगोदर आक्रमण आमच्या संतांनी केलंय. शेंदरी हिंदरी दैवते कोणत्या पूजी भूते खेते आणि आपुल्या पोटासाठी रडते मागती शिते. सगळ्यात अगोदर अंधश्रद्धेवर आळा घालण्यासाठी साधू संतांनी मोर्चा काढलेला आहे महाराज. नाथ महाराजांनी हात पाहिला त्याचा, म्हटले एक काम कर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर पाहू, अगोदर एवढं ध्यानात ठेव की 7 दिवसानंतर तू मरणार आहे. बापरे म्हटलं, मी आलो कशासाठी, कुठाना दुसरा जा, 7 दिवसांनी मरणार आहे. घरी आला महाराज, दर्शन घेतलं, घरी आला आणि एका खोलीत गेला, निवांत एका कोपऱ्यात जाऊन बसला. ऐका, लक्ष द्या. आणि मनात विचार करत केला, 7 दिवसात मी मरणार आहे, काय केलं पाहिजे बरं आपण 7 दिवसात. ज्या अर्थी नाथ महाराजांनी सांगितलंय 7 दिवसात मरणार आहे, त्या अर्थी सुट्टी, कारण ते काय कुणी सांगितलंय का, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी सांगितलंय, ते काय खोटं बोलतील का. 7 दिवसात मरणार आहे, काय केलं पाहिजे, निवांत विचार करत होता. दुसऱ्या दिवशी उठला आणि बाहेर गेला, समजा बोधेगावला गेला, बाजारून आला घरी. घरच्याला माहित होता बाहेरून आला का निस्ता पडतो एकमेकाच्या, बाहेरून आला का बाहेरचा राग पुढं काढायचा घरी लेकरावर, मग लेकरं जवळ येत नाही आणि कोणी जवळ येत नाही, कारण बाहेरचा राग लेकरावर काढायचा. ही सगळी परिस्थिती. त्यानं मनात विचार केला, आता कुणाला बोलायचं नाही, कारण जीवनच 7 दिवसाचं राहिले. लेकरासोबत गोड बोलायचं, बायकोला गोड बोलायचं, आई वडिलांना गोड बोलायचं, आणि बसला निवांत येऊन. लेकरांना वाटलं बापात बराच बदल झालाय, लेकरं जवळ यायला लागली. एरवी 5 सुद्धा नव्हते, ती आले का लपून बसायची, पण लेकरं जवळ यायला लागली, बायको बोलायला लागली, आई वडील चांगलं बोलायला लागले. भावासोबत भांडण होतं ती मिटून टाकलं. 7 दिवस झाले, 7 दिवस झाले महाराज. आणि 7वा दिवस उजाडला आणि त्यानं असं चिमटे घेऊन पाहिले, तो तर म्हणला मी तर जिवंत आहे. म्हणजे कस काय असं होईल, नाथ महाराजांनी सांगितलंय 7 दिवसात मरणार आहे आणि मी जिवंत कस काय. तो म्हटला नाथ महाराज तर खोटं बोलणार, काहीतरी चुकी झाली. त्यानं मनात विचार केला, नाथ महाराजांची साधना एवढी आहे की त्या नामस्मरणाच्या साधनेच्या जीवावर त्यांनी मला जिवंत ठेवले. लगेच गेला नाथ महाराजांकडे, साष्टांग दंडवत केलं आणि विचारलं, महाराज तुम्ही मला सांगितलं 7व्या दिवशी मरणार आहे, पण आज 8वा दिवस उजाडला, मी जिवंत आहे, हे उपकार तुमचे, तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे. नाथ महाराज म्हणले तू मरणारच नव्हता. आणि ते म्हणले मग हे कशासाठी सांगितलं एवढं. ते म्हणले तुझा प्रश्न काय आहे, तुमच्या जीवनामध्ये एवढी लोक तुम्हाला त्रास देतात, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि चित्तातलं समाधान कमी का होत नाही. एवढा त्रास होऊन समाजातल्या लोकांचा, तरी सुद्धा तुम्ही सुखी काय आहेत, आनंदी काय आहेत, याचं उत्तर हेच आहे. म्हटलं कसं काय, सांग बरं, 7 दिवसात तू मरणार आहे असं सांगितलं बरोबर तू काय केलं. काय नाही म्हणे, पहिला घरी गेलो, बाहेरून घरी गेलो का घरच्यावर बसकायचो म्हणे, आता सगळ्यासोबत गोड बोलतो, सगळे माझ्यासोबत येऊन बसतो. जेवढे पाहुण्या रावळ्यासोबत माझी भांडणं होते सगळ्याला फोन लावले, सगळ्याला भेटून आलो, हे पा मी जाणार आहे, तुम्ही काय माझं वैर धरू नका. सगळे मला भेटायला यायला लागले, सगळे माझ्यासोबत गोड बोलतात. भावासोबत एका जमिनीच्या तुकड्यावर भांडणं चालू होता, त्यांनी केस केली होती, मी केस केली होती. त्याला एक दिवस बोलावून घेतलं, ऐ या तुकड्या लागत होतो तुला आणि तू घेऊन जाय बरं, पण माझ्यासोबत गोड राहा. भाऊ म्हणला, आपल्या भावात एवढा बदल झाला, तोही चांगला सक्का भाऊ माझा, पण एवढा चांगला माझ्यासोबत बोलायला लागला, मला कशाचं टेन्शनच नाही राहिलं, मी समाधानी झालो. मग नाथ महाराज म्हणले उत्तर हेच आहे. उत्तर काय, हेच आहे, जेव्हा तुमचं मरण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार ना, जगातलं किती मोठं संकट असू द्या, तुम्हाला तीळ मात्र सुद्धा स्पर्श करू शकत नाही, दुःख देऊ शकत नाही. का, माणसानं मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि 7 दिवसात मरायचंय ना हो. आतापर्यंत जेवढे गेले ते 7च दिवसात जाणार आहेत, आणि आपण सुद्धा 7 दिवसात जाणार आहे. आपल्यासाठी काय वेगळा वार आहे का, रविवार सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार, पुन्हा आलाच नाही, पुन्हा आला सोमवार का, प्लुटोवार नेपच्यूनवार असं काही आहे आपल्यासाठी. 7व्या दिवसात प्रत्येकाला मरावं लागतं. याचा अर्थ असा आहे
समाधानी माणसाला राहायचं असेल तर माणसानी आपलं मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मानवी जीवन जगत असताना एवढं सुंदर जीवन जगलं पाहिजे माणसाने, आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये.